तुमच्या लग्नाला फक्त 18 महिने झालेत आणि आता तुम्हाला पोडगीमध्ये BMW आणि 12 कोटी हवेत? असा प्रश्न भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका घटस्फोट प्रकरणातील महिलेला विचारला. त्याचं झालं असं की मंगळवारी 23 जुलैला सुप्रीम कोर्टात एका घटस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यातील महिलेनं पोडगीसाठी मागितलेली रक्कम आणि इतर मागण्या ऐकून देशाचे सरन्यायाधीशही चक्रावून गेले. त्यांनी या महिलेच्या अवाच्या सवा मागण्यांवर ताशेरे ओढले. IT प्रोफेशनल असणाऱ्या या महिलेची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली आणि तिला कडक शब्दात सुनावलं. पोडगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्च शिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच या प्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणीही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तर पोडगी संदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेनं कोणते दावे केलेत? सरन्यायाधीश गवई यावर काय म्हणालेत? या संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अजिंक्य सावंत. या प्रकरणाला सुरुवात झाली जेव्हा महिलेच्या पतीनं 18 महिन्यांच्या संसारानंतर त्यांचं लग्न रद्दबातल करण्याचा निर्णय घेत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. पत्नी सिझोफ्रेनियानं ग्रस्त म्हणजेच मानसिक रुग्ण असल्याचं महिलेच्या पतीनं म्हटलं होतं. पतीनं घटस्फोटाची मागणी करताच महिलेनं पतीकडे तब्बल 12 कोटी रुपये, मुंबईमध्ये 3 BHK फ्लॅट आणि BMW कारची मागणी केली. पोडगीच्या रकमेवरून आणि इतर मागण्यांवरून पती पत्नीमध्ये कायदेशीर वादावादी सुरू झाली. या प्रकरणातील महिलेनं पोडगीसाठी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यामुळे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयानं महिलेला दाखल केलेला FIR रद्द करून पोडगीच्या स्वरूपात एकतर फ्लॅट किंवा 4 कोटी रुपयांची एक रकमी रक्कम स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवत आपला निर्णय राखून ठेवला. सुनावणीच्या सुरुवातीला सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठानं महिलेला पोडगी संदर्भातील मागणीची विचारणा केली. यावर महिलेनं पोडगीच्या मागण्या न्यायालयासमोर मांडल्या. न्यायालयासमोर महिलेनं पतीविरुद्ध दावा करताना असं म्हटलं की तिचा पती खूप श्रीमंत आहे, त्यामुळे मुंबईतील कल्पतरू कॉम्प्लेक्समध्ये 3 BHK फ्लॅट, BMW कार आणि 12 कोटी रुपयांची एक रकमी पोडगी मागितली. तसंच तुम्हाला मी सिझोफ्रेनियाची रुग्ण असल्याचं दिसतंय का, असा प्रश्नही त्या महिलेनं न्यायालयाला विचारला. यावर पतीची बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकील माधवी दिवान यांनी पत्नीच्या मागण्या अतिरेकी असल्याचं म्हटलं. त्यांनी युक्तिवादात सांगितलं की महिलेची पोडगीची मागणी अतिरेकी आहे, तिलाही काम करावं लागतं, तीही काम करू शकते, सगळं अशा प्रकारे मागण्या करून पोडगीचा दावा करता येत नाही. तसंच तिनं परस्पर सामंजस्यानंच घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या होत्या. त्यात असं ठरलं होतं की तिला कल्पतरू पर्यावास सोसायटीत एक फ्लॅट दिला जाईल आणि यानंतरच दोन्ही पक्षांच्या सहमतीनं 20हून अधिक प्रकरणं मागे घेतली जातील असं ठरलं. परंतु आता दुसऱ्या टप्प्यात महिला घटस्फोटास नकार देत अधिक पैशांची मागणी करतेय, जे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचं वकील दिवाण यांनी म्हटलंय. खंडपीठानं महिलेची शैक्षणिक पातळी, लग्नाचा कालावधी आणि तिच्या पोडगी संदर्भातील दाव्यांविषयी माहिती घेतली. यावर सरन्यायाधीशांनी तिला काही प्रश्न विचारत फटकारलं. ते म्हणाले, तुम्ही MBAचं शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही IT क्षेत्रात काम करता, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये IT प्रोफेशनल्सची खूप मागणी आहे, मग स्वतः नोकरी का करत नाही? तसंच तुमच्या लग्नाला फक्त 18 महिने झालेत आणि आता तुम्हाला पोडगीमध्ये BMW आणि महिन्याला 1 कोटी हवेत. तुम्ही जर उच्च शिक्षित आहात तर तुम्ही अशा प्रकारे पोडगीसाठी भीक मागू नये. एवढ्या शिकलेल्या असताना तुम्ही काहीही न मागता स्वतः काम करून जगायला हवं, असा सल्ला देत सरन्यायाधीश गवई यांनी महिलेची कानउघाडणी केली. दरम्यान पतीच्या वडिलांच्या मालमत्तेवर पत्नी दावा करू शकत नाही असंही खंडपीठानं म्हटलंय. पतीनं मानसिक रुग्ण असल्याचं सांगून लग्न रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर FIR देखील दाखल केला होता, ज्यामुळे तिच्या नोकरीवर परिणाम झाला. न्यायालयानं हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर या महिलेवरील FIR रद्द करण्याचा आदेश आम्ही देऊ, म्हणजे नोकरीत तुम्हाला काहीही अडचण येणार नाही असं स्पष्ट केलं. सुनावणी संपताना न्यायालयानं महिलेसमोर प्रस्ताव ठेवला की एक तर फ्लॅट घ्या किंवा 4 कोटी रुपये घ्या आणि स्वतःसाठी चांगली नोकरी शोधा, असं स्पष्टपणे सांगत आपला निर्णय राखून ठेवलाय. खंडपीठानं पती पत्नीच्या उत्पन्नाविषयी माहिती घेतली. त्यावेळी पतीचं 2015-16 सालचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 कोटी रुपये होतं, ज्यामध्ये 1 कोटी रुपये बोनस मिळाल्याचं सांगितलं. महिलेकडेही आधीच एक फ्लॅट आणि 2 कार आहेत, त्यातून ती उत्पन्न मिळवू शकते. BMW कार जी ती मागत आहे ती गाडी 10 वर्ष जुनी असून स्क्रॅपमध्ये पडली असल्याचंही सांगितलं. कायद्यातील पोडगीच्या बाबतीत न्यायालयानं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं.
की पत्नी, मुलं आणि पालकांना संरक्षण देणं हा कायद्याचा हेतू आहे. मात्र सुशिक्षित महिलांनी फक्त पतीकडून पोटगी मिळवण्यासाठी कार्यक्षम असूनही नोकरीपासून दूर राहणं चुकीचं आहे. पोटगीचा हेतू हा असमर्थ आणि गरजू व्यक्तींना मदत करणं हा आहे. इतरांनी त्याचा गैरवापर करू नये, असं म्हणत न्यायालयानं कायद्याच्या गैरवापराबद्दल खंत व्यक्त केली आहे. न्यायालयानं दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निकाल राखून ठेवलाय. आता सुप्रीम कोर्ट या हाय प्रोफाईल घटस्फोट प्रकरणात काय निकाल देतं याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा एमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.